नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जय मॅथ्स अकॅडमी मराठी या युट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आजच्या भागात बघणार आहोत आपण 10वी गणित भाग 2 चा सराव संच 1.3. सराव संच 1.3 चा दुसरा भाग आहे मित्रांनो. पहिल्या भागात आपण समरूप त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोण समरूपतेच्या कसोट्या काय असतात, त्यानंतर समरूप त्रिकोणाचे गुणधर्म काय असतात ते बघितलं होतं आणि सराव संच 1.3 ला सुरुवात केली होती. तर या भागात मित्रांनो आपण सराव संच 1.3 च्या तिसऱ्या गणितापासून पुढची गणित बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जय मॅथ्स अकॅडमी मराठी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर आपली ऑनलाईनची बॅच लवकरच चालू होत आहे. जर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल, जिथं तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करा आणि आजच आपली ऑनलाईनची सीट बुक करा. चला तर मग सुरू करूयात. तर मित्रांनो बघा, तिसऱ्या गणितात काय सांगितलंय, तर तिसऱ्या गणितात सांगितलंय की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. बघा, 8 मीटर आणि 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवरती उभे आहेत. बरोबर, हे सांगितलं आपल्याला. हा एक खांब आहे, हा एक खांब आहे. पी आर आणि एसी हे दोन खांब आहेत, ते सपाट जमिनीवरती उभे आहेत. बरोबर, सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. सूर्यप्रकाशामुळे म्हणजे इथं सूर्य असेल, बरोबर ना, इथं सूर्य असेल कुठंतरी, इथं सूर्यप्रकाशामुळे काय होतं की लहान खांबाची सावली 6 मीटर पडते आणि मोठ्या खांबाची सावली, तर आपल्याला काय करायचंय की त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती पडते हे काढायचं. बरोबर, बघा हा खांब आहे, त्याची 6 मीटर सावली पडते. छोट्या खांबाची 4 मीटर उंचीचा खांब आहे, त्याची सावली पडते 6 मीटर. हा दुसरा खांब आहे 8 मीटर उंचीचा, तर त्याची सावली किती पडते ते आपल्याला काढायचंय. तर बघा, एकदम सोपं आहे मित्रांनो. काय करायचं की बघा, आधी काय करायचं, हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. बरोबर, समरूप दाखवायचे, त्यानंतर त्याच्या संगत बाजू घ्यायच्या. समरूप दाखवल्यावर त्याच्या संगत बाजू काय असतात, प्रमाणात. संगत बाजू प्रमाणात घेतल्यानंतर आपल्याला इथं x ची किंमत भेटेल. कसं करायचं तुम्हाला गणित सोडवलं समजेल. तर बघा, सुरुवातीला काय करू आपण की आकृतीमध्ये लिहूयात आपण. आकृतीमध्ये दोन्ही खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. असं काय लिहिलं मित्रांनो आपण की बघा, सपाट जमीन आहे आणि त्याच्यावरती खांब उभा आहे. तर ही सपाट जमीन आहे क्यू आर आणि त्याच्यावरती खांब सरळ उभा आहे. त्याचा अर्थ काय होतो की इथला कोण काय होतो, 90 अंशाचा. इथला पण कोण काय होतो, 90 अंशाचा. कारण जमीन सपाट आहे आणि त्याच्यावरती खांब उभा आहे, त्यामुळे तो काय होतो, 90 अंशाचा. मग आपण काय म्हणू, म्हणून त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय म्हणू आपण, कोण पी आर क्यू बरोबर 90 अंश. बरोबर, आणि आणि म्हणूयात, आणि त्रिकोण दुसरा कुठला आहे, ए बी सी मध्ये. त्रिकोण एबीसी मध्ये कुठला कोण ए सी बी बरोबर 90 अंश. बरोबर, काय हे दोन्ही 90 अंश आले, कारण खांब कशावर उभे आहेत, सपाट जमिनीवरती उभे असल्यामुळे हे दोन 90 अंश झाले. तर एक कोण तर झाला. बरोबर, दोन्ही आकृतीत एक एक कोण 90 अंशाचा आहे. समरूप दाखवण्यासाठी आपल्याला एक तर दोन कोण लागतात जे सारखे असतात. बरोबर ना, म्हणजे आपण को कसोटीनुसार दाखवू शकतो. 3 कोण असतील तर को कसोटीनुसार दाखवू शकतो. 3 बाजू असतील तर बा आणि 2 बाजू आणि एक कोण असेल तर बा. तर इथं बघा, आपल्याला कमीत कमी 2 कोण सारखे लागतात. तर एक एक कोण तर सारखा झालाय. बरोबर, दोन्ही 90 अंश. आता बघा दुसरी गोष्ट की दोन्ही खांबांची सावली एकाच वेळी पडते. बरोबर, की दोन्ही खांबाची 4 मीटरचं खांब आणि 8 मीटरचं खांब, दोन्ही खांबांची सावली एकाच वेळी पडते. बरोबर ना, सूर्य एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे दोन्ही खांबांची सावली एकाच वेळेस पडते. त्यामुळं हा कोण आणि हा कोण पण काय होणार आहे, सारखा. बरोबर, आपण खाली लिहू की दोन्ही खांबांची सावली ही एकाच वेळी पडते. म्हणून काय, तर कोण क्यू पी आर एकरूप
कोण कोण काय BAC BAC का तर दोन्ही खांबांची सावली सूर्य एकाच ठिकाणी आहे, दोन्ही खांबांची सावली एकाच वेळी पडते, त्यामुळे हा कोण आणि हा कोण काय असणार आहे सारखा असणार. तर दोन कोण झाले सारखे. मग आपण खाली म्हणूयात आता की आता आपण हे एवढं लिहून घेतलं बरोबर ना. आता आपण व्यवस्थित लिहूया की त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण PQR व त्रिकोण ABC मध्ये काय दिसतंय आता पहिल्यांदा की कोण. आता आपण ह्याला काय म्हणू, ह्याला 1 म्हणू, ह्याला 2 म्हणू आणि ह्याला 3 म्हणूया बरोबर. मग काय दिसतं याच्यात की कोण PRQ एकरूप कोण ACB हे का दोन्ही आपण एकरूप दाखवले कारण दोन्ही कसले आहेत 90 अंशाचे बरोबर. आपण इथं म्हणूया की 1 व 2 वरून प्रत्येकी काय इथे 90 अंशाचे कोण बरोबर. 1 व 2 वरून दिसतंय ना, 1 आणि 2 मध्ये वरून काय आहे की 90 अंशाचे कोण आहेत त्यामुळे ते एकरूप आहे. आणि दुसरं काय आहे की कोण QPR एकरूप कोण BAC हे कशावरून विधान 3 वरून बरोबर. बघा ज्यावेळेस आपण सिद्ध करतो त्यावेळेस आपल्याला अशी कारणं लिहावी लागतात, त्यामुळं असं हे समोर लिहायचं हे कशामुळे आलं हे पण कशामुळे आलं बरं. विधान 3 वरून. आता दोन कोण सारखे झाले, दोन कोण ज्यावेळेस सारखे झाले आपण काय म्हणणार म्हणून समरूपतेच्या कुठल्या कसोटीनुसार आता दोन कोण सारखे झाले म्हणून को कसोटीनुसार काय म्हणणार समरूपतेच्या को कसोटीनुसार की त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC बरोबर. हे दोन त्रिकोण समरूप झाले बरोबर. पण आपल्याला समरूप दाखवायचं नाहीये, फक्त आपल्याला काय करायचंय की ही मोठ्या खांबाची सावली किती पडते ती काढायची म्हणजे एक्सचं माप काढायचं बरं. त्यासाठी आधी आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवावे लागले. का समरूप दाखवायला लागले ते आता आपण ह्याच्या काय करणार संगत बाजू घेणार, कारण त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू काय असतात प्रमाणात असतात म्हणजे काय आता बघा घेऊयात मग आपण त्या संगत बाजू कुठल्या. आता संगत बाजू घेताना बघा तुमचं कन्फ्युजन होत असेल की आता इथं सरळ आकृती आहेत म्हणून काय नाही, काय वेळेस दुसरा त्रिकोण उलटा दिलेला असतो. तर समरूप त्रिकोण घेताना काय करायचं बघा, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू घेताना काय करायचं बघा की इथं काय आहे पहिल्यांदा PQ आहे बरोबर ना. पहिले आपण PQ घेतले आपण ह्याची काय येणार आहे AB. बघा इथं पण बघू शकता PQ त्याची संगत कुठली झाली AB. इथं आपण पहिल्यांदा PQ घेतलेला इथला AB घेतला बरोबर. दुसरे आता आपण काय घेऊ PR त्याची संगत कुठली होईल इथं PR घेतला म्हणजे इथे AC इथं पण तुम्हाला समजा असेल बघा PR आहे आणि AC आहे बरोबर. त्यानंतर राहिलं काय आता PQ झालं PR झालं आता QR इथली कुठली येणार आहे मग BC. बघा संगत बाजूला येत आणि कन्फ्युजन होतं असं घ्यायचं. इथला PQ घेतला इथला AB घ्यायचा, इथला PR घेतला इथला AC घ्यायचा, इथला QR घेतला इथला BC घ्यायचा. इथं जरी बघितलं तरी सेमच येणार. आता आपल्याला इथलं कुठलं लागतंय कुठल्या आपल्याला PQ आणि AB लागणार नाही, PQ आणि AB लागणार नाही तर सोडं. मग आपण फक्त काय घेऊ ह्याच्या आधी ह्याचं कारण लिहू की आपण काय लिहिलं की हे काय आहेत समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत बरोबर ना. समरूप त्रिकोणाच्या काय आहेत संगत बाजू. आपल्याला हे लागत नाही मग आपण काय घेऊ फक्त PR/AC बरोबर QR/BC. आता बघा माप दिलेले आपल्याला PR किती आहे 4, AC किती आहे 8, QR किती आहे 6 आणि BC किती आहे X. आपल्याला तो काढायचा X बरोबर. मग काय करणार अशा वेळेस आता X ला इकडे वरती न्या 8 ला इकडे वरती न्या, X इकडे भागिले इकडे आल्यावर काय गुणिले 4 गुणिले X बरोबर 8. बघा इथले 6 लिहून घ्या 6 8 ला वरती आणा 6 गुणिले 8 बरोबर. मग किती होईल 4 गुणिले X म्हणजे 4X बरोबर 8 किती 48.
आता आपल्याला काय करायचंय, एक्सचं माप काढायचंय. एक्स बरोबर 4x ला कसे आहेत गुणिले, पलीकडे गेल्यावर काय भागिले 48 भागिले 4. एक्स बरोबर किती येईल बघा, 4 1 4, 4 2 8, बरोबर 12. एक्स किती आलं 12. एक्स कशाची किंमत आहे की मोठ्या खांबाची सावली आहे, म्हणून खाली काय लिहिणार आपण की मोठ्या खांबाची सावली किती आहे 12 मीटर होईल. बरं, मोठ्या खांबाची सावली 12 मीटर येते. आपल्याला मीटर मध्ये दिले म्हणून आपण मीटर मध्ये दिले सगळं माप म्हणून आपण तर मीटर घेतलं. तर काहीच दिलं नसतं तर आपण फक्त एकक लिहिलं असतं. तर सेंटीमीटर मध्ये दिलं असतं तर सेंटीमीटर दिलं असतं. अशा पद्धतीने मित्रांनो सॉल्व्ह करायचंय. हे काय दिलं होतं त्याच्याने आपण हे लिहून घेतलं आणि त्यानंतर ते दोन त्रिकोण समरूप दाखवले, त्याच्या संगत बाजू घेतल्या. समरूप दाखवल्यावरच संगत बाजू घेऊ शकतो. संगत बाजू घेतल्या, त्यातल्या ज्या लागत होत्या त्या आपण घेतल्या, म्हणजे ज्याचं माप दिले ते आपण घेतल्या. त्यानंतर त्यात किमती टाकल्या आणि आपण मोठ्या खांबाची सावली काढली. तर हे होतं मित्रांनो उदाहरण तिसरं. त्यात कुठली गोष्ट तुम्हाला समजली नसेल तुम्ही कमेंटमध्ये विचारा, आणि जर हे समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला तिसरं गणित समजलं असेल तर आता आपण चौथं गणित बघूयात. काय सांगितलंय बघा चौथ्या गणितात, त्रिकोण एबीसी मध्ये एपी लंब बीसी. एपी कुठे दिसतोय तुम्हाला, हा एपी लंब आहे बीसी वरती. लंब टाकतो म्हणजे काय अर्थ की हा कोण 90 अंशाचा होतो, बरोबर. त्यानंतर बीक्यू लंब एसी, हा बीक्यू लंब एसी वरती आहे म्हणजे हा कोण 90 अंशाचा झालाय, बरोबर. बी डॅश पी डॅश सी म्हणजे बी डॅश पी डॅश सी म्हणजे हा हे एक रेषीय आहे. ए क्यू सी हे पण एक रेषी म्हणजे एका रेषेत आहेत, बरोबर. तर काय दाखवायचं आपल्याला, तर सीपीए समरूप त्रिकोण सीक्यूबी. सीपीए कुठे दिसतोय, सीपीए म्हणजे हा त्रिकोण कसे समरूप दाखवायचा आहे, सीक्यूबी दाखवायचा समरूप. आणि जर एपी बरोबर 7, एपी 7, बीक्यू बरोबर 8, बीक्यू हा 8, बीसी बरोबर 12, बीसी 12 आणि एसी काढायचं आपल्याला, बरोबर. एकदम सोपं आहे मित्रांनो. काय करायचं, आधी हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. दोन त्रिकोण समरूप दाखवल्यानंतर त्याच्या संगत बाजू घ्यायच्या आणि संगत बाजूत किमती टाकून आपल्याला एसी ची किंमत काढता येईल, बरोबर. तर बघा आधी आपल्याला काय दाखवायचे, समरूप दाखवायचे, बरोबर. कुठले दोन त्रिकोण, तर सीपी आणि सीक्यूबी, बरोबर. आपण काय म्हणू, त्रिकोण सीपीए आणि त्रिकोण सीक्यूबी मध्ये समरूप दाखवायचे. कसं दाखवतो आपण समरूप, समरूपतेच्या कसोटीनुसार. तर कसोटीनुसार बघा आता आपल्याला कुठल्या कसोटीनुसार दाखवता येईल, तर बघा ह्याच्यात कोण दिलेत, बरोबर. आणि एक कोण तर दिलाय सारखा 90 अंशाचा. अजून एक कोण दाखवला तर कोको कसोटीनुसार आपण दाखवू शकतो. तर बघा मग काय बघूया, सीपीए मध्ये सीपीए कुठे आहे, सीपीए मध्ये कोण सीपीए किती आहे 90 अंश. कोण सीपीए एकरूप, कोण सीपीए एकरूप कोण सीक्यूबी. सीक्यूबी काय एकरूप आहेत, एकरूप म्हणजे काय तर सारखे आहेत. का सारखे आहेत, तर ते आपले काय तिथे सांगितले आपल्याला असं चिन्ह असतं, याचा अर्थ काय असतो, ते 90 अंशाचे असतात. मग आपण काय लिहू, प्रत्येकी 90 अंश मापाचे कोण, किंवा प्रत्येकी काटकोन लिहिलं तरी चालेल, काटकोन पण 90 अंश मापाचा असतो, बरोबर. त्यानंतर पुढे बघा आता एक कोण तर आपण सारखा दाखवला, अजून एक कोण आपल्याला सारखा दाखवायला लागेल. तर बघा सीपीए म्हणजे हा सीपीए आणि सीक्यूबी मध्ये काय दिसतंय तुम्हाला, तर हा कोण सी हा काय दोन्हीत पण आहे, सीपीए मध्ये पण आहे आणि सीक्यूबी मध्ये म्हणजे कॉमन आहे, तो दोन्हीत पण कॉमन आहे, बरोबर ना. दोन्हीत सारखाच असल्यामुळे आपण काय म्हणू, कोण सी एकरूप कोण सी. दोन्हीत पण असल्यामुळे त्याला काय म्हणणार आपण, सामायिक कोण, बरोबर. दोन्हीत पण येतो कोण, सामायिक कोण, दोन कोण सारखे झाले. मग आपण खाली काय म्हणणार, म्हणून समरूपतेच्या कोको कसोटीनुसार, समरूपतेच्या कोको कसोटीनुसार त्रिकोण सीपीए समरूप
त्रिकोण CQB बरोबर. समरूपतेच्या कोकोशीनुसार हे दोन त्रिकोण काय आले समरूप. काय काय जण काय करतात आपण इथं वरती लिहिलं समरूपतेच्या कोकोशीनुसार, काय काय वेळेस काय लिहितात असं लिहितात कोको कसोटी बरोबर. असं लिहिलं तरी चालेल किंवा असं वरती लिहून लिहिलं तरी चालेल बरोबर. कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले समरूप झाले. तर दोन त्रिकोण समरूप झाले. आपल्याला पहिलं जे करायचं होतं हे CP आणि CQB समरूप दाखवायचं होता ते तर आपण दाखवलं. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला माप दिलेत, आपल्याला AC चं माप काढायचंय बरोबर. आता आपण ह्याच्या संगत बाजू घेऊया. मग संगत बाजू कुठल्या येतील बघा. आता इथं बघा मगाच्या गणितात सरळ सरळ हे होते त्रिकोण होते त्यामुळे आपण व्यवस्थित घेऊ शकलो. इथं एक त्रिकोण असा आहे आणि एक त्रिकोण तिरका आहे. मग बघा आता ह्याच्या संगत बाजू घेताना पहिल्यांदा जसं मी मगाशी सांगितलं होतं की म्हणून CP ची कुठली येणार आहे CQ बरोबर ना. CP बघा कुठं दिसतंय CP ची कुठली येणार आहे CQ. ह्याच्यानुसार घ्यायचं. मग आपण इथं पहिलं काय लिहू CP आपण पहिलं CP घेतलं CQ बरोबर. आता दुसरं काय लिहू CA आपण इथं CA घेतलं म्हणजे इथं काय येणार CB. तिसरं काय येईल PA अपॉन QB. बघा आपण कसं घेतलं संगत बाजू ह्याच्या की पहिल्यांदा इथं CP घेतलं त्यानंतर इथं CQ घेतला CQ. दुसरं CA घेतला मग त्याचा दुसऱ्याचा कुठला घेतला CB झालं बरं. नंतर PA घेतला PA असल्यावर इथला कुठला घेणार QB. असं घ्यायचं संगत बाजू. तरी बी जर कन्फ्युजन होत असेल आपण काय करू इथं काढून घेऊयात. हा जो त्रिकोण आहे हा उलटा त्रिकोण आहे त्याला सरळ करून घेऊयात. इथं कुठला येईल हा 90 अंशाचा म्हणजे इथं Q येईल बरोबर. Q येईल वरती टोकाला कुठला आहे B आहे हा B येईल इथं C. मग आता दोन त्रिकोणांमध्ये बघा ह्याच्यात आता हे दोन त्रिकोण जर बघितले आपण कुठले त्रिकोण CPA आणि CQB मध्ये बरोबर. तर बघा CP इथं CP ची संगत कुठली आहे CQ आहे बरोबर. त्यानंतर CA कुठे आहे CA ची संगत कुठली आहे CB बरोबर. त्यानंतर तिसरं कुठलं आहे आता कुठले झाले PA ची कुठली संगत आहे QB बरोबर. असं केलं तरी चालेल किंवा ह्याच्यावरून जरी लिहिलं तरी चालेल तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लिहा. त्यानंतर आता बघा इथं आपल्याला कशाचे माप दिलेत. इथं AP दिलंय. AP कुठे आहे AP आणि PA एकच असतो बरोबर. बघा कधी कधी AP आणि PA म्हणजे एकच असतो. QB हे दिलेलं आहे आपल्याला हे दोन दिले हे एक घ्यावं लागेल आणि हे एक घ्यावं लागेल म्हणजे काय तर CA अपॉन CB बरोबर PA अपॉन QB बरोबर. काय आपल्याला ह्याची काही गरज नाहीये CP अपॉन CQ ची. त्यामुळं आपण काय ते CP आणि CQ ची आपल्याला गरज नाहीये त्यामुळे आपण ते घेतलं नाही. ओके. त्यानंतर बघा मग आता आपण माप टाकूयात. कशाची माप आहेत आपल्याकडं CA म्हणजे AC आपल्याला काढायचं आहे बरोबर. मी याला सरळ व्यवस्थित लिहितो एक असं लिहितो CA ला AC लिहितो CB ला BC लिहितो ह्याला AP लिहितो आणि ह्याला BQ लिहितो म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायचं नाही. सरळ करून लिहितो. आपल्याला कशाचं AC चं माप काढायचंय AC असंच ठेवूयात. त्यानंतर BC किती आहे 12 बघा BC आणि CB सेमच असतो बरोबर. त्यानंतर AP चं माप किती आहे 7. त्यानंतर BQ चं माप किती आहे 8 बरोबर. आता काय करू या 8 ला इकडे नेऊयात म्हणजे काय होईल AC गुणिले 8 इकडे भागिले तिकडे आलं गुणिले आणि 7 गुणिले काय होईल 12 होईल बरोबर. AC गुणिले 8 असंच राहूया. 7 गुणिले 12 किती 12 7 84 बरोबर. आता 8 ला पलीकडे पाठवू 8 गुणिले तिकडे गेल्यावर काय होईल भागिले AC बरोबर 84 भागिले 8 AC बरोबर किती होईल 84 भागिले 8 इथं भागाकार करूयात आपण 84 भागिले 8 कितीचा भाग लागेल पहिला 8 एके 8 10 कितीचा लागेल 80चा बरोबर. 8 10 80 बरोबर. राहिले किती 80 इथं राहिले 4 बरोबर. तर 4 8 पेक्षा मोठे आहेत म्हणून इथं दशांश येणार नाही इथे 8 8 पंचे 40 बरोबर. हे किती आलं 10.5. एसीचं माप काढायचं होतं आपल्याला ते आलं 10.5. बघा अशा पद्धतीने मित्रांनो सोडवायचंय. बघा आपण परत एकदा क्विक मध्ये बघूयात. आपल्याला काय दाखवायचं होतं दोन त्रिकोण समरूप दाखवायचे ते दोन त्रिकोण घेतले
त्याच्यात पी आणि CPA आणि CQB प्रत्येकी 90 अंशाचे आहेत म्हणून ते सारखे दाखवले. कोण सी कॉमन आहे म्हणून तो कॉमन म्हणजे सामायिक कोण आहे तो एकरूप दाखवला. मग समरूपतेच्या कोकोसिटीनुसार हे दोन त्रिकोण काय झाले समरूप झाले. त्याच्या संगत बाजू घेतल्या. संगत बाजू घेताना बघा काय करायचं, इथलं CP घेतलं, मग इथलं CQ घ्यायचं बरोबर. त्यानंतर इथलं CA घेतला, त्यानंतर त्याच्यातलं कुठलं घ्यायचं CB घ्यायचं, नंतर काय घेतलं PA म्हणजे ह्याचं काय येणार QB येणार बरोबर. त्यानंतर हे आपल्याला लागत नव्हतं, ह्या दोनच आपल्याला माप दिलेले आहेत, आपण ते इथं घेतलं आणि तेच उलट करून लिहिलं. म्हणजे काय CA ला AC लिहिला, CB ला BC लिहिला, PA ला AP लिहिला आणि QB ला BQ लिहिला. कारण आपल्याला माप तशी दिली. तसंच जर ठेवलं असतं तरी चाललं असतं, पण तुम्हाला समजण्यासाठी आपण असं लिहिलं. त्यानंतर आपण काय केलं, त्याची माप टाकून घेतली जी दिली होती ती. त्यानंतर ह्याला वरती नेलं, ह्याला पण वरती नेलं. त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला AC किती भेटला 10.5. तर हे होतं मित्रांनो 4थं उदाहरण. जर कुठला डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो जर तुम्हाला 4थं गणित समजलं असेल तर आता आपण 5वं गणित बघूयात. काय सांगितलं 5व्या गणितात, या आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर SA, या दोन बाजू समांतर आहेत बरोबर. समांतर बाजू म्हणजे काय की त्या एकमेकांना कधीच छेदत नाहीत आणि त्यांच्यातलं अंतर काय असतं सर्व ठिकाणी सारखं असतं बरोबर. त्यानंतर काय सांगितलंय AR बरोबर 5 AP, AS बरोबर 5 AQ, हे सिद्ध काय करायचं SR बरोबर 5 PQ हे सिद्ध करायचंय बरोबर. AR बरोबर 5 AP सांगितलंय, त्यानंतर AS बरोबर 5 PQ सांगितलंय. आपल्याला सिद्ध काय करायचं SR बरोबर 5 PQ सिद्ध करायचं. बघा असं दिसलं म्हणून कन्फ्युज व्हायचं नाही. काय करायचं, आधी हे दोन त्रिकोण घ्यायचे, ते समरूप दाखवायचे, त्यानंतर त्याच्या संगत बाजू घ्यायच्या आणि त्याच्यात किमती दाखवून आपल्याला हे सिद्ध होऊन जाईल. बघा दोन त्रिकोण आता बघा आपल्याला समरूप दाखवायचे. समरूप दाखवण्यासाठी आता कसे समरूप दाखवू शकतो, आपल्याला इथं काय दिलंय त्याच्या बाजू दिल्यात बरोबर ना, AR आणि AR दिले, त्यानंतर AS दिले बरोबर. मग दोन बाजू दिलेत, ज्यावेळेस आपल्याला हे हिंट दिलंय की दोन बाजू दिल्यात आणि अजून एक जर आपण कोण घेतला बरोबर, अजून एक कोण जर दोन बाजू प्रमाणात दाखवल्या आणि अजून एक कोण एकरूप दाखवला तर हे कुठल्या कसोटीनुसार, बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण काय होतील समरूप. कसं ते बघूयात आपण. काय म्हणू आपण आधी जे दिलंय ते लिहून घेऊयात की आकृतीमध्ये काय दिलंय आपल्याला की बाजू PQ समांतर बाजू SA बरोबर. आणि काय दिलंय AR बरोबर 5 AP आणि AS बरोबर काय दिलंय 5 AQ दिलंय बरोबर. आता मी ह्यांनाच कसं लिहितो बघा की AR ह्या AP ला इकडे आणतो, AP होईल बरोबर. AR आपण AP ला AP गुणिला होता 5 ला इकडे आला बरोबर. काय लिहितो 5 आणि ह्याचा छेद काय ना म्हणून 1 लिहितो बरोबर. काय केलं मी AP ला इकडे आणलं, AR छेद AP बरोबर 5/1 आणि ह्या AS बरोबर पण तसंच करतो, AS आणि AQ ला इकडे आणतो, काय होईल AS छेद AQ बरोबर काय होईल 5/1. बघा काय केलं आपण 5 ला फक्त इकडे ठेवलं, AP ला इकडे आणलं, त्याचा छेद काय नसतो म्हणजे काय असतो खाली 1 असतो, त्याला म्हणतो मी 1 बरोबर. आता ह्याला 1 म्हटलं, हे आपण ह्याच्यावरून नसलेले. त्यानंतर आता आपण दोन त्रिकोण घेऊया. कुठले दोन त्रिकोण की आपल्याला जे दोन त्रिकोण समोर दाखवायचे ते त्रिकोण SAR व त्रिकोण QAP मध्ये त्रिकोण SAR व त्रिकोण QAP मध्ये काय. आता बघा इथं बघा ह्याच्यात काय दिसतंय आपल्याला की एक वरून काय दिसतंय की इथं 5/1 इथं पण 5/1 म्हणजे ह्याच्या उजव्या बाजू सारख्या आहेत 5/1 5/1. ज्यावेळेस उजव्या बाजू सारख्या असतात त्यावेळेस डाव्या बाजू पण काय असतात सारख्या. म्हणजे काय तर AR अपॉन AP बरोबर AS अपॉन AQ. कशावरून लिहिलं आपण हे विधान 1 वरून का लिहिलं की आपण त्याच्या उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणजे डाव्या बाजू पण काय असणार आहेत सारख्या. काय बघा AR अपॉन AP म्हणजे काय AR अपॉन AP बरोबर आणि AS अपॉन AQ म्हणजे ह्या दोन बाजू काय झाल्या प्रमाणात झाल्या बरोबर. दोन बाजू तर प्रमाणात झाल्यात. आज जर आपण अजून एक कोन दाखवला जो एकरूप आहे
तर काय होऊ शकतं, ह्या दोन त्रिकोण काय होतात, समरूप होऊ शकतात. पण बघा, ज्यावेळेस दोन बाजू प्रमाणात असतात त्यावेळेस आपल्याला जर आपण बाकोबा कसोटी जर वापरायची असेल तर त्या दोन बाजू म्हणजे कुठली बाजू, आता कुठल्या बाजू झाल्यात, AR आणि AP म्हणजे ह्या दोन बाजू, ह्या दोन बाजू ह्या जर एकाच प्रमाणात आहेत तर आपल्याला काय दाखवायला लागेल, हा जो कोन आहे, हितला कोन आणि हितला कोन, तो जर एकरूप असेल तर बाकोबा कसोटीनुसार आपण समरूप लिहू शकतो. कारण बाकोबा कसोटी काय सांगते की जर दोन त्रिकोणाच्या दोन बाजू प्रमाणात असतील, बरोबर, तर दोन त्रिकोणाच्या दोन बाजू प्रमाणात असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप असतात. बरोबर, म्हणजे बघा आता ह्या दोन बाजू आहेत, ही एक बाजू ही एक बाजू, ह्या दोन बाजू आहेत, बरोबर ना, ही बाजू आणि ही बाजू, त्यांनी समाविष्ट केलेलं कोण कोण आहे, इथं A आणि इथं पण एच आहे. बरोबर, मग बघा मी काय लिहितो की कोन SAR एकरूप कोन QAP त्याचं कारण काय लिहिणार आता बघा, हा कोन SAR आणि QAP एकरूप का लिहिलं, ह्याचं कारण काय, तर हे कसले कोण आहेत, तर हे कोण आहेत विरुद्ध, सामायिक कोण नाही. सामायिक कोण म्हणजे काय, जर तो एकाच ठिकाणी असता, दोन एकाच ठिकाणी आला असता, पण हा कोण इकडे हा कोण इकडे, तर तो सामायिक कोण आहे, हा कसला कोण, विरुद्ध कोण. विरुद्ध कोण म्हणजे काय, तर बघा ज्यावेळेस दोन रेषा एकमेकांना छेदत असतील, बरोबर, दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्यांच्या समोरासमोरील कोण म्हणजे समोरासमोरील कोण काय असतात, हे विरुद्ध कोण असतात. दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्यांच्या समोरासमोरील कोण समोरासमोरील कोण हे विरुद्ध कोण असतात आणि ते काय असतात, एकाच मापाचे असतात. त्यामुळे आपण काय लिहिलं, दोन कोण सार केलेले, त्याचं कारण लिहिलं विरुद्ध कोण. मग बघा आता दोन बाजू आणि एक कोण सारखा झाला, पण कोण कुठला, त्यांनी समाविष्ट केलेला कोण, हा काय झाला, एकरूप झाला. आपण खाली काय म्हणणार, म्हणून समरूपतेच्या बाकोबा कसोटीनुसार काय झालं, त्रिकोण SAR समरूप त्रिकोण QAP झाला. बरोबर, आता आपण लिहूयात बाकोबा कसोटी. बरोबर, हे दोन त्रिकोण तर आपण समरूप दाखवले, पण आपल्याला फक्त समरूप दाखवायचे आहेत का, नाही, तर आपल्याला सिद्ध काय करायचं, SR बरोबर 5P. तर मी काय करतो, आता ह्याच्या संगत बाजू लिहितो. संगत बाजू कशा लिहायच्या बघा, पहिली मी SA घेतली, इथली कुठली घेणार आहे, QA, बरोबर, मी इथली दुसरी घेतो AR घेतो, ह्याची कुठली येणार आहे AP, तिसरी घेतो मी SR घेतो, ह्याची कुठली येणार आहे QT. ह्याचं कारण काय लिहू आपण, की समरूप त्रिकोणाच्या कसल्या बाजू आहेत, त्या संगत बाजू, त्या कशा असतात, प्रमाणात असतात म्हणून आपण लिहून घेतो. आता बघा की आपल्याला काय दाखवायचंय, SR बरोबर 5PQ, SR इथं येईल, PQ म्हणजे QP इथं आहे, बरोबर, आणि आपण काय करू, या दोघांना घेऊयात, म्हणजे काय, तर AR/AP बरोबर SR/QP. बरोबर, हे आपण घेतलं, हे दोन घेतलं असतं तरी चाललं असतं, बरोबर, आपण हे दोन घेतलं. बरोबर, त्यानंतर आता बघा AR आणि AP चं माप काय आपल्याला माहिती आहे, 5/1, बरोबर ना, AR/AP काय आहे, 5/1, बरोबर, SR/QP कशावरून लिहिलं आपण, विधान 1 वरून. विधान 1 मध्ये काय लिहिलंय आपण, AR/AP चं माप काय, 5/1. तर जरी दुसरा जरी घेतला असता, SA आणि QAP जरी घेतला असतं तर त्याचं पण माप तेवढंच होतं, बरोबर, पण हे आपण जे घेतलं AR/AP आणि SR/QP घ्यावंच लागेल आपल्याला, कारण तेच सिद्ध करायचं, बरोबर. मग मी काय करतो, QP ला इकडे वरती नेतो, 1 ला इकडे नेतो, म्हणजे काय 5 गुणिले QP बरोबर SR गुणिले 1. 5 गुणिले QP म्हणजे 5QP बरोबर 1 गुणिले SR म्हणजे SR, म्हणजेच काय, तर SR बरोबर 5QP
पी. बरोबर, आपल्याला सिद्ध काय करायचं, एस आर बरोबर 5 पी क्यू. क्यूपी आणि पी क्यू एकच असतो, म्हणजे काय, तर एस आर बरोबर 5 पी क्यू. काय झालं, आपलं सिद्ध झालं. बघा अशा पद्धतीने मित्रांनो हे सॉल्व्ह करायचंय. काय काय केलं आपण, काय सांगितलं होतं आपल्याला आकृतीमध्ये, ह्या दोन बाजू समांतर सांगितलेल्या, त्यानंतर ही माप दिली होती अशी. त्याला आपण हे करून लिहिलं की ए आर अपॉन एपी केलं. ह्या एपीला इकडे आणला, हा 5 इकडे ठेवला, 5ला छेद नव्हतं म्हणून 1 दिला. बरोबर, इथं पण तसंच केलं, त्याला 1 म्हटलं. नंतर 2 त्रिकोण घेतले, हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. त्याच्यात त्या दोन बाजू काय आहेत बघा, त्या दोन बाजू त्यांच्या उजवी बाजू सारख्या आहेत, म्हणजे डाव्या बाजू पण काय असणार सारख्या, त्या सारख्या लिहिल्या. बरोबर, हे एक झालं. आणि दुसरं काय केलं आपण, कोण घेतला, हा कोण आणि हा कोण, विरुद्ध कोण. विरुद्ध कोण म्हणजे काय, त्यावेळेस दोन रेषा एकमेकांना छेदतात त्यावेळेस समोर जे कोण असतात ते कसले असतात, विरुद्ध कोण, आणि ते एकाच मापाचे असतात म्हणून ते सारखे घेतले. हा कोण आणि हा कोण पण सारखा असणार आहे, आणि हा पण काय असणार आहे, सारखा, विरुद्ध कोण. मग काय झालं, दोन बाजू आणि एक कोण. दोन बाजू आणि एक कोण म्हणजे कुठली कसोटी, बाकोबा कसोटी. मग बाकोबा कसोटीनुसार काय झालं, हे दोन त्रिकोण समरूप झाले. समरूप त्रिकोणाच्या आपण संगत बाजू घेतल्या, त्यातल्या हे दोन घेतले आपण. बरोबर, कारण आपल्याला हे सिद्ध करायचं होतं. ह्याचं माप आपल्याला माहिती होतं, काय होतं, 5/1. 5/1 टाकलं आणि हे समोरचं असंच घेतलं. काय केलं, क्यूपीला इकडे गुणलं, ह्याला इकडे गुणलं. त्यानंतर हे झालं 5 क्यूपी बरोबर एस आर. एस आर बरोबर झालं 5 क्यूपी. क्यूपी म्हणजे पी क्यू. एस आर बरोबर 5 पी क्यू. अशा पद्धतीने मित्रांनो सॉल्व्ह करायचं. तर हे होतं मित्रांनो 5वं गणित. जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. तर मित्रांनो हे होतं या सराव संचामधलं 3रं, 4थं आणि 5वं गणित. तर आपण राहिलेली गणित पुढच्या भागात बघणार आहोत. कारण जर याच व्हिडिओत सगळं बघितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, तुम्हाला समजायला पण अवघड जाईल. म्हणून राहिलेली गणित आपण पुढच्या भागात बघणार आहोत. त्याआधी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला जर ऑनलाईन बॅच जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपल्या जय मॅथ्स अकॅडमीचा भाग. धन्यवाद.